बुलेटिनची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने करणार आहोत। तीनही सेना दल प्रमुखांसोबतची पंतप्रधानांची बैठक आता काही वेळापूर्वीच संपलेली आहे आणि या सगळ्या बैठकीमध्ये आपला जो भारतीय वैमानिक आहे या वैमानिकाला जी मारहाण झाली होती त्याचा व्हिडिओ दाखवण्याबाबत भारताने आक्षेप घेतलाय। पाककडनं जिनेवा करार आणि मानवाधिकारांचं उल्लंघन झालेला आहे असा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने केलेला आहे। बालाकोट हल्ल्याचे भारताने पुरावे दिलेत। आता पाकिस्तानने वैमानिकाला सुखरूप भारतात पाठवावं अशी मागणी भारताने आता पाकिस्तानकडे केलेली आहे। मोठी बातमी आताची आपण पाहतो आहोत। सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांसोबत पंतप्रधानांची बैठक जी आहे ती संपलेली आहे। बालाकोट कारवाईचे भारताने पुरावे दिलेत। आता पाकिस्तानने वैमानिकाला सुखरूप भारतात पाठवावं अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केलेली आहे। आणि या महत्त्वाच्या बातमीमध्ये आपण अधिक अपडेट्स जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आपले इनपुट हेड विनोद राऊत आहेत सध्या। विनोद, आपण पाहतोय की एक खूप महत्त्वाची ही घडामोड तर झालेलीच आहे, पण आता सैन्य दलाच्या तीनही प्रमुखांची बैठक पंतप्रधानांसोबत पार पडलेली आणि या सगळ्यामध्ये आता भारत कठोर पावलं उचलेल की काय असं वाटतंय? काय नेमकं याबद्दल सांगता येईल? दोन महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहे यामध्ये। आता काही वेळापूर्वी पंतप्रधानांचं जे निवासस्थान आहे 7 लोककल्याण मार्ग, इथे तीनही लष्कर प्रमुख अजित डोवाल, आयबी प्रमुख या सगळ्यांची महत्त्वाची बैठक झाली आहे। यामध्ये भारताने पाकिस्तानी जे हवाई हल्ला केला त्यानंतर त्याला कसं रिॲक्ट करायचं, काय करायचं, यातली महत्त्वाची बातमी अशी आहे की सैन्य दलाला पूर्ण अधिकार दिलेले आहे। यापूर्वी काही तासा अगोदर एक दुसरी महत्त्वाची गोष्ट झाली होती, घटना झाली होती। त्या अंतर्गत जे पाकिस्तानचे भारतातले उच्चायुक्त आहे त्यांना पाचारण केलं होतं परराष्ट्र मंत्रालयाने आणि त्यामध्ये एक डोजियर सोपवण्यात आली पाकिस्तानकडे। या डोजियरमध्ये जैश ए मोहम्मदची जी तळं आहेत, लष्करी तळं आहेत, त्यांची माहिती देण्यात आली आहे। याचबरोबर जे पुलवामामध्ये जो अटॅक झाला होता दहशतवादी, याचे सबळ पुरावे देखील या डोजियरमध्ये आहे। हे महत्त्वाचे पुरावे देऊन जे या सगळ्या दहशतवादी संघटनांवरती पाकिस्तानने कारवाई करायला पाहिजे हे असं त्यांनी बजावलं। त्याचबरोबर आज सकाळी जे पाकिस्ताननी भारतीय हवाई दलाचं सीमा उल्लंघन केलं, सीमाला भेदली होती आणि आतमध्ये जो काही बॉम्ब हल्ला केला होता त्याबद्दलही पाकिस्तानला कडक शब्दात समज देण्यात आली आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये म्हणजे उच्चायुक्तांना जे आपले जे पायलट आहे, आपले जे एक पायलट अभिनंदन, विंग कमांडर अभिनंदन जे आता सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे, त्यांच्या सुरक्षिततेबद्दल त्यांना समज देण्यात आली पाकिस्तानला आणि त्याचं जे काही व्हिडिओकरण केलेलं आहे त्यांना जे दाखवण्यात आलं, त्यामुळे पाकिस्तानने जिनेवा करार जो आहे त्याचं उल्लंघन केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचं उल्लंघन केलेलं आहे। त्यामुळे आमच्या पायलटला सुरक्षित आणि ताबडतोब भारताच्या हवाले करा अशी मागणी या सगळ्या याच्यामध्ये केली। महत्त्वाची ही स्टेप आहे। जे आपले पायलट आहे पाकिस्तानच्या ताब्यामध्ये त्यांच्या सुटकेसाठी एक सुरुवात भारताने आज केलेली आहे। बिलकुल विनोद, आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये आता एक प्रकारची जी व्हिडिओ टेपिंग होतीये, ज्या प्रकारे ते व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत, पाकिस्तानची माध्यमं त्यावर आक्रस्ताळेपणा करतायत, या सगळ्याचा जर विचार केला तर आता यापुढे भारत आणखी काही कठोर पावलं उचलू शकेल असं वाटतं सध्या तरी? अधिक कठोर पावलं उचलू शकतो भारत, त्यासाठी बैठक झाली। मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की सकाळी आणि दुपारपर्यंत जी परिस्थिती होती दोन्ही देशांमध्ये, म्हणजे भारताचे सगळे जे सीमावर्ती जेवढे विमानतळ होते त्याचं सगळं म्हणजे त्याला विमान उड्डाणाला बंदी घालण्यात आली होती, ते सील करण्यात आलं, थांबवण्यात आली होती सगळी नागरी वाहतूक। त्यानंतर थोडं संध्याकाळी इम्रान खानचं जे काही विधान आलं, जे काही प्रेस कॉन्फरन्स आलं, त्यानंतर थोडं बॅक टू नॉर्मल्सी वाटतंय। कारण समझौता एक्सप्रेस जी पाकिस्तानला जाते लाहोरला, ती सुद्धा आपण सस्पेंड केलेली नाहीये, ती आपल्या योग्य वेळेत समझौता एक्सप्रेस जात आहे। त्यानंतर संध्याकाळी भारताने जे पाकिस्तानच्या सीमेवरचे जेवढे विमानतळ होते ते पण वाहतुकीसाठी खुले केले। त्यामुळे एक इम्रान खानच्या विधानानंतर, प्रेस कॉन्फरन्स नंतर बरीचशी नॉर्मल्सी आलेली आहे। त्यामुळं सध्या जो तणाव आहे, युद्धजन्य परिस्थिती दोन देशांमध्ये आहे का? ती नक्कीच आहे, कारण पाकिस्तानी जी सीमा आपली भेदलेली आहे त्याचं पण प्रत्युत्तर भारताला द्यावं लागेल। मात्र सध्या जे तणावाचं वातावरण जे सकाळ ते दुपारपर्यंत जे होतं ती परिस्थिती थोडीशी निवळलेली आहे आणि थोडं बॅक टू नॉर्मल्सी असं थोडं चित्र आता दोन्ही देशांमध्ये दिसतंय। बिलकुल बिलकुल, धन्यवाद। आपण याचं सविस्तर विश्लेषण केलं आणि याबद्दलची माहिती दिली, त्याबद्दल सध्या युद्धजन्य परिस्थिती तर आहे, मात्र भारत आता आणखी कठोर पावलं कदाचित उचलण्याची शक्यता आहे। बैठक तिन्ही सेना दल प्रमुखांसोबत आणि गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुखांसोबत पार पडलेली आहे। या सगळ्या बैठकीनंतर आता भारत काय पावलं उचलतं ते बघणं महत्त्वाचं ठरणारच आहे। मात्र त्यापूर्वी आज दुपारी परराष्ट्र
मंत्रालयाचे जे प्रवक्ते आहेत रवीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये ते नेमकं काय म्हणले पाहूया. I am joined by Air Vice Marshal R.G.K. Kapoor. I will read out a prepared statement on recent developments on India-Pakistan front. We will not take any questions after my statement. India had informed about counter-terrorism action it took yesterday against a terrorist training camp of Jaish-e-Mohammed in Pakistan, based on credible evidence that Jaish-e-Mohammed intended to launch more attacks. Against this counter-terrorism action, Pakistan has responded this morning by using its Air Force to target military installations on the Indian side. Due to our high state of readiness and alertness, Pakistan's attempts were foiled successfully. The Pakistan Air Force was detected and the Indian Air Force responded instantly. In that aerial engagement, one Pakistan Air Force fighter aircraft was shot down by a MiG-21 Bison of the Indian Air Force. The Pakistani aircraft was seen by ground forces falling from the sky on the Pakistan side. In this engagement, we have unfortunately lost one MiG-21. The pilot is missing in action. Pakistan has claimed that he is in their custody. We are ascertaining the facts. Thank you very much. भारताच्या दणक्यानंतर पाकिस्ताननं नरमाईची भूमिका घेतलेली दिसते, कारण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेचं आवाहन भारताला आता केलेलं आहे. आपण पाहतो आहोत भारतानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केल्यानंतर पाकिस्तान कुठेतरी आता बॅकफुटवर गेलेलं आहे. नरमाईची भूमिका पाकिस्ताननं घेतल्याचं दिसतंय. जर भारत आणि पाक युद्ध झालं तर मोदी आणि माझ्या हातामध्ये काहीही राहणार नाही. त्यामुळे भारतानं पाकिस्तानसोबत बसून चर्चा करावी असं आवाहन इम्रान खान यांनी केलंय. दोन्ही राष्ट्रांनी बसून तोडगा काढावा असं त्यांनी म्हटलंय. युद्ध सुरू करणं सोपं आहे, मात्र ते थांबवणं कठीण आहे अशी प्रतिक्रिया इम्रान खान यांनी दिलेली आहे. मेरा सवाल ये है हिंदुस्तान हुकूमत से कि क्या जो हथियार आपके पास हैं और हमारे पास हैं, क्या हम मिसकैलकुलेशन अफोर्ड कर सकते हैं? क्या हमें इस वक्त सोचना नहीं चाहिए कि ये अगर यहां से एस्केलेट होती है तो ये किधर जाएगी? ना मेरे कंट्रोल में होगी, ना नरेंद्र मोदी के कंट्रोल में होगी. मैं फिर से आपको कहूंगा कि इस वक्त बेटर सेंस शुड प्रिवेल. हमें बैठ के बातचीत से अपने मसले हल करने चाहिए.